चला 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 सामन्याला सुरुवात करा. आणि खास कृष्णा यादव यांच्याकडून मला माहिती येते का कुठल्याही मंडळाच्या कार्यकर्त्यांनी मॅच संपल्यावर जाऊ नका, आपल्याला पुढची कामं देखील करायची आहेत. मया तुम्हाला काहीतरी सांगतात आपले आशुतोष. बॅटिंगसाठी आलेत ते स्वतः कर्णधार शंकर आणि स्ट्राईकला आहेत ते वैभव. वैभव दादा आज ऑलराऊंडर परफॉर्मन्स आहे, विकेट हॅट्रिक पण घेतली आहे, बॅटिंग पण केली आहे. कीपिंग करतायत ते प्रकाश. आज त्यांची कॅप्टन्सी पण चांगली, आज त्यांची कीपिंग पण चांगली राहिली आहे, पंचगिरी देखील चांगली राहिली आहे, बॅटिंग पण चांगली झाली आहे. आणि प्रीतम आज खुश आहेत, हॉटेल आमंत्रण बुक केलेलं आहे. धन्यवाद. पुन्हा एकदा सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. कॉमेंट्री बॉक्समधून मी संकेत पडकील, समालोचक, मॅन फ्रॉम कुडाळ सिंधुदुर्ग, तुम्हा या सर्वांनी सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. पहिल्याच चेंडूवरती या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. खराब अशी सुरुवात या ठिकाणी म्हणावी लागेल मैदानावरती. गोलंदाजी लाईनवरती असलेला गोलंदाज मनोज याच्या करवी. नो बॉल आणि 1 धाव, एकूण 2 धावा प्राप्त. 2 धावेची सांघिक धावफलकाचं खातं उघडलं जातंय सुपर स्ट्रायकर्स संघात. सुपर स्ट्रायकर्स संघातर्फे फलंदाज वैभव आणि शंकर यावेळेस स्ट्राईक एंडवरती आपल्याला पाहायला मिळतील. सलामीला आलेले फलंदाज यावेळेस मात्र मोठा फटका पाहायला मिळतोय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू या ठिकाणी उल्लंघन करतोय डिक्लेअर झोनचं. 1 धाव प्राप्त. पुन्हा एकदा सांघिक धावफलक पुढे सरसावलं गेलं. धावसंख्या 3 धावा धावफलकावरती. सलामीला आलेले फलंदाज शंकर आणि वैभव यांचा एकच मनसुबा असेल की या मान 3 सामन्यामध्ये जास्तीत जास्त टोटल समोरच्या ग्लॅडिएटर संघाला देऊन या ठिकाणी चांगल्या प्रकारची फलंदाजी अपेक्षित असेल त्यांची. कशा प्रकारे ते दोघेही फलंदाजी करतात हे पाहणं निर्णायक असेल. गोलंदाजी लाईनवरती गोलंदाज मनोज आपल्याला पाहायला मिळतोय. पुढील चेंडू मनोजचा वैभवसाठी. पॉइंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. मोहित त्या ठिकाणी तैनात. रनिंग बिटवीन द विकेट, धावबादची संधी. पॉपिंग क्रीजमध्ये या ठिकाणी सुरक्षित पोहोचतोय फलंदाज आणि निश्चित रूपानं या ठिकाणी 1 धाव परिपूर्ण. रनिंग बिटवीन द विकेट, एका धावेच्या मदतीनं सांघिक धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या पोहोचते ती 4 या आकड्यावरती. सूर्य आता अस्ताला जातोय आणि या सूर्य अस्ताला जाताना धावसंख्या जास्तीत जास्त कशी होईल ही महत्त्वाची गोष्ट आहे. कारण 40+ धावा देखील या सामन्यात होणं महत्त्वाचं आहे, कारण दोन्ही संघांकडे बलाढ्य लाईनअप आहे. त्याच्यामुळे 40 धावा तरी कमीत कमी इथे झाल्याच पाहिजेत. काय वाटतं संकेत तुम्हाला? निश्चितच 40 ही धावसंख्या या स्पर्धेचा संपूर्ण ॲव्हरेज स्कोर राहिलेला आहे. मला तर वाटतं की त्यापेक्षा थोडी जास्त झाली तरी चालेल. कव्हरच्या दिशेने 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून भेदत या ठिकाणी चेंडू उल्लंघन करतोय सीमारेषे पार. 4 धावा. डीजे चार धावेची सांघिक धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या पोहोचते ती 8 धावा धावफलकावरती. स्ट्रायकर एंडवरती शंकर यावेळेस पाहायला मिळतोय. पुढील चेंडू मनोजचा शंकरसाठी. चांगल्या प्रकारचा चेंडू, मात्र पंचांचा इशारा. स्क्वेअर चेंडू, लाईन अँड लेंथ काहीशी मिस या ठिकाणी. ऑफस्टिकच्या बराच बाहेर चेंडू. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम क्रमांक 22 नुसार पंच या चेंडूला स्क्वेअर घोषित करतायत. अतिरिक्त एका धावेची सांघिक धावफलक पुढे सरसावला. धावसंख्या पोहोचली सांघिक 9 धावा धावफलकावरती. चांगल्या प्रकारची फलंदाजी करावी लागेल या पॉवर प्लेच्या षटकामध्ये. 2 क्षेत्ररक्षक या ठिकाणी मैदानाच्या बाहेर आपल्याला 38 सर्कलच्या बाहेर पाहायला मिळत आहेत. एक लॉंग ऑन वरती तैनात आहे, एक मिड विकेट वरती तैनात आहे. दरम्यान बघूया काही दुखापत झाली का प्रकाश? जास्त काही दुखापत आहे का? नाही. या वाईट प्लस एक अशा 2 धावा काउंट करण्यात आल्यात. त्यामुळे धावसंख्या झाली आहे ती 10 धावा. आकड्यात धावसंख्या परावर्तित. मनोजचा पुढील चेंडू शंकरसाठी. पुल करण्याचा प्रयत्न. पुन्हा एकदा बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेनं चेंडू ट्रॅव्हल करतोय आणि चेंडू या ठिकाणी उल्लंघन करतोय. निश्चित रूपानं डिक्लेअर झोन मध्ये एका धावेसाठी. त्या एका धावेनिशी धावसंख्या 11 धावा धावफलकावरती. पंचांच्या भूमिकेत स्क्वेअर लेग पंच आशुतोष आणि आमचे मेन पंच सन्मान्य कृष्णा यादव यावेळेस मैदानावरती पाहायला मिळत आहेत. सुपर स्ट्रायकर्स संघातर्फे या ठिकाणी सलामीला आलेले फलंदाज शंकर
आणि वैभव यावेळेस चांगल्या प्रकारची फलंदाजी त्यांची मैदानावरती अपेक्षित असेल संघाला. पुढील चेंडू शंकरसाठी. पुन्हा एकदा या ठिकाणी पुल करण्याचा प्रयत्न होता. थोडासा टायमिंग काहीसा लेट पाहायला मिळतोय शंकरचा. यावेळेस मात्र डिक्लेअर झोनमध्ये चेंडू ट्रॅव्हल करतोय एका धावेसाठी. एका धावेने सांघिक धावफलक पुढे सरसावलं. धावसंख्या 12 धावा धावफलकावर. शेवटच्या चेंडूचा खेळ बाकी आहे. मालवणी मध्ये पाहिजे त्याला. मालवणी कॉमेंट्री करा. शंकर बोलते करा बाबा करा. शंकर आमच्या गावचे आहे, सिंधुदुर्गातले. निश्चितच मी मालवणी कॉमेंट्री करतो. मॅन फ्रॉम आंदुर्ला, तालुका कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग. शंकर यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय. शंकर हे षटक समाप्त होऊ द्या, त्यानंतर आपल्यासाठी खास मालवणी मध्ये समालोचन मी करेन. आणि स्कोरर सुद्धा आमच्या देवगडचेच आहेत. आदिश राणे माझ्या समवेत या ठिकाणी बसलेले आहेत. मनोजचा पुढील चेंडू असेल शंकरसाठी. जर्सी नंबर 10 मासं बासं सचिन तेंडुलकरची जर्सी यावेळी सचिनच्या पाठीवरती. पुन्हा एकदा मिडविकेटच्या दिशेने मोठं फटको आपल्याला पाहायला मिळतोय. निश्चित रूपानं एक धाव प्राप्त. सांघिक धावफलक पुढे सरसावते. धावसंख्या पोहोचते 13 धावा धावफलकावरती. पॉवर प्लेच्या षटकामध्ये ज्या अपेक्षांची पूर्तता करणारी फलंदाजी या ठिकाणी अति आवश्यक होती, त्या अपेक्षांची पूर्तता करणारी फलंदाजी मैदानावरती आपल्याला पाहायला मिळत नाही. निश्चित रूपानं 13 धावा धावफलकावरती झालेल्या आहेत. मात्र येणाऱ्या उर्वरित षटकांमध्ये या ठिकाणी मोठ्या धावसंख्येपर्यंत मजल मारावी लागेल ती सुपर स्ट्रायकर्सच्या संघाला. दरम्यान कुठल्याही खेळाडूने लागोपाठ 2 षटकार मारले तर त्यासाठी 1001 रुपयाचं पारितोषिक बेचैन बघत यांच्याकडून आहे. आणि कुठल्याही खेळाडूंनी लागोपाठ 3 गडी बाद केले तर 2000 रुपयाचं पारितोषिक अमोल भडके यांच्याकडून आहे. फायनल साठी खूप बक्षिसांची खैरात आहे. जय भारत प्रीमियर लीग मध्ये 2025 या वर्षात पर्व 5वं. धन्यवाद संदेश दादा. शंकरच्या फरमाईश दादा, शंकरच्या फरमाईशनुसार मी या ठिकाणी मालवणी समालोचन करतोय. थोडासा आवाज कमी कर, हमिंग होतोय. नमस्कार गाववाल्यांनो. देव देवचार निर्वशी निरांकार आणि हैसरल्या जागेवाल्याक नतमस्तक होऊन तुम्हा सर्वांचा मालवणी आकाशवाणी केंद्रावरून मी मनपूर्वक स्वागत करते. संकेत पडकील. बघूया वैभव काय करता. शंकर आणि वैभव दोघे जण मैदानावरती टिकाण असत. बैलगाडी एक जसे 2 बैल लायलेले असतात तसे हे दोघे जण मैदानावरती आपणाक बघू गावतात. आणि गोलंदाजी लाईनवरती मात्र गोलंदाज इल्लेलो असा तो कुणाल. बघूया काय करता कुणाल. कितकी कलमा लायता, कोणचे आकांडे मोडता आणि कोण आकांडे कोणचे पेचतात बघूचा लागताला. जर्सी क्रमांक 22 मोठो फटको मारल्या आणि हवेत चेंडू आपणाक बघू गावता. वळ्यात जाऊन पडतलो चेंडू आणि झेल सुटलो. मालवणी भाषेत सांगायचा झाला तर लाखाचे खाक आणि क्षेत्ररक्षकाच्या हातीक पडला भॉक. रनिंग बिटवीन द विकेट 2 धावा. क्षेत्ररक्षकाक झेल धरूचा होता पण मालवणीत पुन्हा एकदा सांगायचा झाला तर करूक गेलो नरकासूर आणि झालो तेचो संकासूर. धावसंख्या परावरती सांघिक धावफलक पोहोचता 15 धावा धावफलकावरती आपणाक भोग गावतले. जर्सी क्रमांक 22 वैभव यावेळेस राईट हँड बॅटर स्ट्राईक एंड वरती असा त्याका जीवनदान गावलेला असा. त्या जीवनदानाचा फायदो कितको घेता बघूचो लागतलो. आडव्या बॅटचो फटको त्याका खेळाचो होतो पण त्याका काय कळाक नाही. कळाक नाही ह्याका मालवणी भाषेत म्हटला जाता. काय नाही कळाक आणि भोको गेलो म्हाळाक. मालवणात आमच्या सिंधुदुर्गात वर्षान पूर्वजांची आठवण मनात महालय श्राद्ध घातला जाता त्याका म्हाळ म्हणतात. आणि बोक्याक वाटता की म्हाळाक माशे असतात म्हणून तो म्हाळाक जाता पण त्याका कळता की थैसर बटाट्याची भाजी असा. तशाच प्रकारचा मैदानार आपणाक बघूक गावला. काय नाही कळाक आणि भोको गेलो म्हाळाक. पंचांचो इशारो नो बॉल म्हणजेच बाबा गेलो पंढरपुराक. इलो तरी वडे आणि नाही इलो तरी वडे. दरम्यान या ठिकाणी आमचे राकेशभाई पाटील उपस्थित होत आहेत. राकेश शेठ पाटील यांचं मनापासून आभार. आज सकाळपासून दादा मला दिसले नाहीत, आता दिसत आहेत. या बसा राकेश दादा. स्क्वेअर लेग पंच किती धावा. आमचे आशुभाई स्क्वेअर लेग पंच 1 धाव प्राप्त. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव प्राप्त झालेली असा. मैदानावर एक असा क्षेत्र असा जेका म्हटलं जातं घोषित क्षेत्र. तुम्ही कितकी आदळआपट केलात. रोशन दादा पाटील आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावर या. या रोशन दादा, या रोशन दादा या. पुढचो चेंडू बघूया काय करता शंकर.
मोठो फटको खेळायचा होतो. बाउन्स स्वरूपातो चेंडू टप्पो पडल्यानंतर यष्टीरक्षकाच्या वळ्यात गेलो चेंडू. मुकरो चेंडू, पोलांडो चेंडू, निर्धाव चेंडूची सांगता. धावसंख्या स्थिरावलेली असताना सांघिक 18 धावा धावफलकारात्मक बघू गावतले. 10 नंबरची जर्सी बघूया शंकर पुन्हा एकदा. यॉर्कर लेन डिलिव्हरीचो खोलवरचो चेंडू सरपटत चेंडू गेलो कव्हर्सच्या दिशेन. क्षेत्ररक्षण करूचा होता फलंदाजाक, मात्र थैसर त्यांनी केल्यान फुटबॉलची खेळी मैदानावर सांगाचा झाला तर बैल गेलो तो गेलो आणि जाताना बरोबर 9 हाताचो कासरो पण घेऊन गेलो. 4 धावेची सांघिक धावफलक पुढे सरसावला. धावसंख्या पोहोचली 22 धावा धावफलकावरती, ज्याका मालवणीत म्हटलं जातात दुर्येचो डबल गेम. वैभवच्या पाटीर सुद्धा 22 आपणाक जर्सी नंबर बघूक गावता. 10 नंबरची जर्सी शंकर बघ्या पुन्हा एकदा काय करता. मोठो फटको मारूचो होतो शंकराक हवेत चेंडू आपणाक बघूक गावता. घोषित स्वरूपात पुन्हा एकदा 1 धाव गेलेली असा. नाका वाटता मैदानावरती अर्ध्या अधिक जास्त रन सगळ्यांनी डिक्लेअर मध्ये मारलेले असं. षटकारांची आतषबाजी सुद्धा आपणाक कमी बघूक गावलेली असा. कोण फलंदाज या ठिकाणी षटकार मारता बघूचा लागताला. फायनलचो सामनो मैदानावरती जो चालू असा, ह्याच्या आधी बऱ्याच जणांवर बरीच बक्षिसा लागली. सगळ्यांनी जडेतडे बक्षिसा वाटल्याने, परंतु फायनल सामनो अतिशय शांत गतीन चाललेलो आपणाक बघूक गावता. आमच्या सुनील दादांका तर 6000चा बक्षीस गावलेला असा. फक्त मी बघतोय की त्या त्यांका गावता का नाही ता. गुगल पे करतले म्हणतात. करण तिवारी इल्लेलो असा गोलंदाजी लाईन वरती. गोलंदाजाच्या गतीवरती अंकुश त्याका लावचो असा. कितकी कलमा लायता, कोणची विकेट पाडता बघूचा लागताला. कारण मैदानावरचा प्रदर्शन या अति आवश्यक असता. जा काय करूचा आता आताच करून घेऊ वया. बघूया आताच करता काय मगे करता तो. मोठो फटको, आडव्या बॅटचो फटको, निश्चित रूपाने क्षेत्ररक्षक झेल खाली इलो, वळ्यात जाऊन पडलो चेंडू आणि पहिला कलाम लागला आणि पहिलो गडी गारत वैभवच्या स्वरूपात डीजे. वरती नोंद घातली जातली. कोण हिस्सेदार, पोट हिस्सेदार, कोण भांडा घेतले, आजूबाजूचे जे कोण असं सगळ्यांका या ठिकाणी विचारात घेऊन निर्णय दिलो जातलो. दोनही पंच आपापसात चर्चा करतात. डायरेक्ट चेअरवर पडलाय चेंडू. पंच चेक करून घ्या. संदेश दादा होय आमका कॅमेऱ्यात दिसला की तो चेअरच्या बाहेर चेंडू पडलो. हा चेअरवर पडलो, पण आमचे कॅमेरामन सांगतात चेअरच्या बाहेर. 6 चला फायनलला पहिला 6 आला शुभम कडनं. पहिलो षटकार इल्लेलो असा. शुभम या बॉलवर परत 6 आला तर 500 रुपये बेचन भगत कडनं बक्षीस लागलेला असा. बघूया परत षटकार येता काय. 6 धावे धाव संख्या परावर्तित. 29 धावा धाव फलकावरती आपणाक बहु गावतात. शुभम घाबरला. काही सो भियालेलो दिसता. काही एक भिया नको तुझ्या कोणच देवस्की करूचो नाही, काही एक करूचो नाही. बिंदास टाकत्या फुटतो चेंडू.
रिव्हर्स स्वीप मारूचो प्रयत्न केल्यान मोठो फटको तेका खळाचो होतो, मात्र निश्चित रूपान यष्टीरक्षकाच्या वळ्यात गेलो चेंडू. निर्धाव चेंडूची सांगता पोलांडो चेंडू आपणाक मैदानावरती भोवूक गावता. ज्या चेंडूवर खैलीच धाव गावाक नाय. शंकर तेका सांगता उगाच तुका मारूक गावता म्हणून त्या पुढे पुढे धावा नको, बघून खेळ, कारण आपणाक जिंकणं महत्वाचा असा. फायनल पर्यात इलात फायनल मारूनच जावा, नाहीतर मालवणी सांगायचा झाला तर धावत धावत इले आणि दरवाजाच्या हुमऱ्या गापटान मेले, असा होक नको. क्षेत्ररक्षक प्रीतम बॉल धरूच्या आधी बॉल टाकूचा बघी होतो म्हणून त्याका कळाक नाही. धाव संख्या 30 धावा धाव फलकावरती. शंकर इल्लो स्ट्राईक एंड वरती. बघूया शंकर काय करता. म्हाका वाटतं बॅकवर्ड स्क्वेअर लेग त्याचो ना महत्वाचं क्षेत्र असा. मगातपासून त्याने डिक्लेअर मध्ये लय रन मारल्यानं. शंकर तुका विनंती असतली आता ती काहीतरी मोठो फटको मार. मोठो फटको यांना असतो शंकरच्या बॅट मधून. चेंडू हवेत आपणाक बहु गावता. प्रीतम झेल खाली येता. झेल सुटलो जाता. पुन्हा एकदा मालवणी सांगायचा झाला तर लाखाचे खाक आणि प्रीतमच्या हातीक पडला भॉक. रनिंग बिटवीन द विकेट. 2 रन गावलेले असत. 2 धावेन धांगिक धावफलक पुढे गेला. 32 रन झाले असत धाव फलकावरती. शंकर तुका वारंवार हैसर जीवनदान गावलेला असा. त्याचा फायदो तिया घे निश्चित रूपान. मोठ्या धाव संख्येपर्यंत पोहोचायचा असा तुका. जा काय करूचा आता आताच करूचा असा. आता मात्र फरमाईश येते का मराठीतनं आणि हिंदीतनं पण कॉमेंट्री करा. बाकीच्यांना कळत नाही तर करा जरा. म्हणूनच दादा मी सकाळपासून मालवणी सुरुवात केली नव्हती. पुन्हा एकदा मराठीच्या दिशेने वळूया. शंकर यावेळेस स्ट्राईक एंड वरती. पुढील चेंडू असेल करण याचा. स्लॉट मध्ये चेंडू इनसाइड आउटचा फटका. या ठिकाणी शैलेश झलकाने येण्याचा प्रयत्न करत होता. शैलेश जोपर्यंत चेंडू वरती पोहोचतोय तोपर्यंत रनिंग बिटवीन द विकेट फक्त एकच धाव या ठिकाणी प्राप्त होते. कव्हर्स वरून शंकर आपला शैलेश पॉइंट पर्यंत धावत आला. तिथून शॉर्ट पॉइंट पर्यंत आला. म्हणजे बऱ्याच या ठिकाणी मैदानाच्या फेऱ्या त्याने घातल्या. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण केलं. एका धावेची सांघिक धावफलक पुढे सरसावलं. धावसंख्या 33 धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आता मात्र गोलंदाजीसाठी येतात एक चतुर चालाक गोलंदाज, अर्थात एकच वादा आपला राजू दादा. राजू दादानी सकाळपासून चांगली बॉलिंग केलेली आहे या ठिकाणी. प्रत्येक मॅच मध्ये त्या विकेट काढत बसलाय. बघूया या फायनल मध्ये किती विकेट काढतोय. आणि त्याच्या प्रत्येक विकेटसाठी अमोल भडके यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक. अमोल भडकेंनी आज सकाळपासून 6 ते 7 हजार रुपये वाटलेले आहेत. आता बघूया पुढचं काय होतं. राजू दादा सुवर्ण संधी. प्रत्येक विकेटला 500 रुपये अमोल भडके यांच्याकडून. निश्चितच संदेश दादा सर्वांनी चांगल्यापैकी पैसे वाटलेले आहेत. फक्त आता ते पोचतात किती लोकांपर्यंत हे सुद्धा पाहणं निर्णायक असेल. राजू दादा पुढील चेंडू शंकरसाठी. शंकर स्ट्राईक एंड वरती आपल्याला पाहायला मिळतोय. भाई आम्ही तुम्हाला वाजवायची संधी देऊ, त्याबद्दल वादच नाही. मोठा फटका खेळायचा होता. शंकर याला मात्र चेंडू समजू शकत नाही. निश्चित रूपानं शरीराचा भेद घेऊन चेंडू या ठिकाणी ट्रॅव्हल करतोय. डिक्लेअर झोन मध्ये 1 धाव प्राप्त. धावसंख्या परावरती सांघिक धावफलक पोहोचते येते 34 धावा धावफलकावरती. डगआउट मधून शंकरसाठी आवाज आलेला आहे. 4 मारायची आहे. राजू उतेकर यांचा पुढील चेंडू शंकरसाठी. मोठा फटका. यावेळेस शंकरच्या बॅट मधून हवाई पाय. डायरेक्ट उड्डाण पुलावरती चेंडू जातोय सीमा रेषे पार. 6 धावा. डीजे शंकर यांना सुवर्ण संधी. या चेंडूवर षटकाराला आता 1000 रुपयाचं पारितोषिक अमोल शेठ भडके यांच्याकडून. पुढील चेंडू शंकरसाठी. गती परिवर्तन काहीसं पाहायला मिळालं. निश्चित रूपाने चेंडू अजून बाहेर गेलेला नाही. या ठिकाणी धाव घेतायत परिपूर्ण करण्याचा या ठिकाणी निश्चय होता, मात्र वेळीच रोखलं जाते. चांगल्या प्रकारचं यष्टीरक्षण या ठिकाणी पाहायला मिळते. एका धावेनेची सांघिक धावफलक पुढे सरसावलं. धावसंख्या पोहोचली 41 धावा धावफलकावरती.
शुभम यावेळेस पुन्हा एकदा स्ट्राईक एंडवर पाहायला मिळतोय. ओव्हरस्टेप करून मारण्याचा प्रयत्न, यावेळेस मात्र यष्टीरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विचावतोय. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना धावसंख्या मात्र स्थिरावते, ती सांघिक 41 धावा धावफलकावर. पहिल्या इनिंगचे 2 चेंडू बाकी आहेत मैदानावरती. कशा प्रकारे फलंदाजी करतायत या 2 चेंडूमध्ये अथवा कशा प्रकारे गोलंदाजी होते हे पाहणं निर्णायक असेल. अंतरिम षटक हाताळण्यासाठी राजू उतेकर एक उत्कृष्ट अनुभवी गोलंदाज आपल्याला मैदानावरती पाहायला मिळतो ग्लॅडिएटर संघातर्फे. आणि सुपर स्ट्रायकर संघातर्फे सलामीला आलेले फलंदाज या ठिकाणी शंकर आणि त्यानंतर आलेले फलंदाज शुभम या ठिकाणी चांगल्या प्रकारची फलंदाजी त्यांची पाहायला मिळते. स्लॉटमध्ये चेंडू, यावेळेस मात्र मिड विकेटच्या दिशेने विड अलॉंग द कार्पेट. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात, रनिंग बिटवीन द विकेट, धावा घेण्याचा प्रयत्न. चांगला बॅकअप, चांगला थ्रो अर्पित यांचा. एकच धाव या ठिकाणी परिपूर्ण. 1 बॉल बाकी आहे पहिल्या इनिंगचा. धावसंख्या 42 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. शंकर यावेळेस स्ट्राईक एंडवरती. शंकर, पाहूया तू शेवटच्या चेंडूवरती काय करतोस ते. राजू उतेकर यांचा पुढील चेंडू ऑफस्टिकच्या बाहेर ते सफल झालेले आहेत. मोठा फटका शंकर साठी या ठिकाणी सांगू इच्छितो. तटक्या पेचून टाकणारा चेंडू, आखाड्या पार, माठवा पार, डायरेक्ट चंद्रार, षटकार. डीजे एकूण 50 धावांचा सर्वोच्च धावसंख्या. दरम्यान कॅमेरामॅनला माझी विनंती आहे, मेन कॅमेरामॅन ब्रिज वरती देखील आपण कॅमेरामॅन सर्व प्रेक्षक उपस्थित आहेत तिथे थांबून मॅच बघतायत. एकदा त्यांच्यासाठी देखील कॅमेरामॅन फोकस करो. लाईव्ह मध्ये दिसत आहेत. कोण घरी खोटं सांगून आला असेल तर त्यांच्या घरात देखील ते बघतील. खूप वर्षांनी मी सुनील सरांना बॅटिंग करताना बघितलंय. आता आमचे आशुतोष दादा पंचांच्या भूमिकेत आहेत. आमचे आशुतोष थोड्या वेळापूर्वी ते अलका कुबलच्या भूमिकेत होते. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत या ठिकाणी या मैदानावरती.
परफॉर्मन्सला रोखण्यात जर थोडासाही तुमचा कुठे हातभार लावताना चुकला असेल तर ते चुकीची जाणीव तुम्हाला प्राइस डिस्ट्रीब्युशनच्या वेळी होते. कालची सामना जर आपण बघितला असत तर वॉशिंग्टन सुंदरचं कॅच सोडल्यानंतर इंडिया टीम मधून खेळताना त्याने 16 धावा केल्या. चांगल्या प्रकारचं योगदान आपल्या भारताच्या संघासाठी दिलं. चांगल्या प्रकारचा चेंडू युमेश साहेब क्लीन बॉल डीजे. नवीन फलंदाज अर्पित यावेळी स्ट्राइक एंड वरती पाहायला मिळतोय. मोठा फटका अर्पितच्या बॅटमधून क्षेत्ररक्षक तैनात. शंकरच्या हातामध्ये सेफ हँड झेल टिपला जातोय. दुसरा गडी या ठिकाणी बाद होतोय. अर्पित या ठिकाणी गोल्डन डक वरती मैदानाबाहेर जातोय. डीजे दादा वैभव पुन्हा एकदा हॅट्रिक वर आहे. पाहूया तो हॅट्रिक घेतोय काय. स्पर्धेचा दुसरा हॅट्रिक आणि वैयक्तिक कोट्यातलं सुद्धा दुसरा हॅट्रिक वैभव घेतोय का हे पाहणं निर्णायक असेल. चांगल्या प्रकारची गोलंदाजी या संपूर्ण स्पर्धेच्या माध्यमातून त्याने केलेली आहे. आणि नवीन गोलंदाज जेवढे आपले मगाशी या ठिकाणी पारितोषिक लावते सगळे स्टेजवर आता नाहीयेत, त्याच्यामुळे आता वैभवसाठी पारितोषिक मलाच लावायला लागेल. वैभव हॅट्रिक जर तुम्ही केली तर तुम्हाला माझ्याकडनं 501 रुपयाचं बक्षीस, आणि ते पण लगेच जीपे होईल 2 मिनिटात. कारण आपले मगाशी सुनील सरांना 6000 भेटलेत, ते बेचन बघा त्यांच्याकडे दिलेत तर बेचन मध्ये गायब झालेत. लगेच रोकडा. प्रीतम भाई 501 रुपये का सवाल आहे. प्रीतम भाई यावेळेस मैदानावरती स्ट्राइक एंडला हॅट्रिकचा चेंडू वैभवसाठी. मोठा फटका यावेळेस झेल खाली क्षेत्ररक्षक येतोय. झेल टिपतोय आणि या ठिकाणी 501 रुपये लागू. वैयक्तिक कोट्यातला दुसरा हॅट्रिक आणि स्पर्धेचा दुसरा हॅट्रिक सुद्धा करतोय गोलंदाज वैभव. या ठिकाणी चांगल्या प्रकारे त्याचं प्रदर्शन मैदानावरती पाहायला मिळतंय. डीजे
डीजे. धन्यवाद डीजे. संदेश दादा, मुंबई रिजनमध्ये कामाला यायच्या आधी मी सिंधुदुर्ग, गोवा राज्य आणि रत्नागिरी जिल्ह्यांमध्ये समालोचन करायचो आणि त्यानंतर ठाणे जिल्ह्यामध्ये मला पहिल्यांदाच प्रथम स्पर्धा मिळाली आहे. पालियम चॅम्पियन्स ट्रॉफीच्या माध्यमातून गोव्यामध्ये एक मी मराठी कविता सादर केली होती, ती या स्पर्धेच्या माध्यमातून मी पुन्हा एकदा सादर करतो. अफाट अशा मैदानी पुन्हा पुन्हा तू येशी, आयुष्यातील खेळपट्टीच्या ओलांडून या वेशी, संकटावरी मात करून या डाव तुझा मांडशी, शर्तीची ती गोलंदाजी कशी बशी सावरशी, फलंदाजीच्या जोरावरती डाव तुझा खेळशी, काळाच्या त्या क्रूर चेंडूला सर्व दूर फेकशी, क्षेत्ररक्षक उभे आहेत तुला नमविण्यासी, पण तुझे हे धैर्य साथ देईल त्यांना हरविण्यासी, कळी काळाचे संकट खेळ खेळेल तुझ्याशी, हा खेळ क्रिकेटचा जोडला तुझ्या रे जीवनाशी, तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची, तू चाल पुढं तुला र गड्या भीती कशाची. वा वा वा, अप्रतिम अप्रतिम कविता. शैलेश या ठिकाणी बाद होऊन मैदानाबाहेर परततोय. भीम, बलराम दोघेही मैदानाबाहेर गेलेले आहेत. आता कोणता नायक या ठिकाणी मैदानावरती येतोय हे पाहणं आपल्याला निर्णायक असेल. आणि मैदानात आता बघा, क्रिकेटच्या खेळात कधी काही होऊ शकतं. मगाशी माझं आणि कृष्णा यादव सरांचं बोलणं चालू होतं. जो संघ लागोपाठ 4 मॅच जिंकलेला आणि अनबिटन होता, तो फायनल मध्ये थोडासा पराभूत होण्याच्या छायेत आहे आता. कारण आता सूर्य पण अस्ताला गेलाय जवळपास आणि थोडंसं पराभवाचं दडपण आहे. त्यामुळे आता या ठिकाणी राजू दादा आलेत बॅटिंगला आणि तिकडनं प्रीतम सांगतायत का आमंत्रण हॉटेलची पार्टी कॅन्सल, सगळ्यांना बिंदू माधवला वडापाव खायला नेणार. शंकर आज खुश असतील. शंकर, हात बीत वर करा जरा. कुठे आहे शंकर? शंकर एकदम खुश आहेत. आणि संदेश दादा, भीम गेला, बलराम गेला आणि आता आले आहेत घटोत्कच. आमचा राजू दादा बाबा फेमस होता. काय बॉलिंग केली त्याने आज दिवसभरात. उत्कृष्ट गोलंदाजी. हो, एक जबरदस्त. आणि वय वर्ष किती आहे तर फक्त 55. चांगली बॅटिंग करतोय, बॉलिंग करतोय, फिल्डिंग पण चांगली आहे त्याची. जबरदस्त त्यांनी बॉलिंग केली आहे राजू दादानी. राजू दादा, छगा बिगा मार जरा. एक छगा मार. खरं तर तुझ्यासाठी वेगळा बक्षीस लावणार होतो, पण आज भारतीय अर्थव्यवस्थेला चालना देणारी दुकानं बंद आहेत, त्यामुळे मी लावू शकत नाही. धावसंख्या स्थिरावलेली आहे. सांघिक 8 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे करण्याचं. पंच, जास्त वेळ वाया घालू नका. लवकरात लवकर षटकांची गती वाढवा. धावसंख्या 8 धावा. पंच, वेळ घालवू नका. अंधार झाला तर नंतर आपल्याला दोन्ही टीम बोलतील, तर वेळ घालवू नका वाया. आशुतोष, वेळ घालवू नका, अन्यथा बक्षीस रक्कम मोजताना आम्हाला प्रॉब्लेम येईल पाकिट भरताना अंधारात. फुलटॉस चेंडू. यावेळेस मात्र स्ट्रेट डाऊन टू द ग्राउंड. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी तैनात. रनिंग बिटवीन द विकेट. एकच धाव प्राप्त. धावसंख्या परावर्तित. 9 धावा धावफलकावरती. स्पर्धेसाठी प्रथम पारितोषिक 50,000, द्वितीय पारितोषिक 25,000 रोख रक्कम या ठिकाणी या स्पर्धेसाठी. राजू दादा यावेळेस स्ट्राइक एंडवर आपल्याला पाहायला मिळतोय. नॉन स्ट्रायकर एंडवरती मनोज आणि गोलंदाज शुभम यावेळेस तिसरं षटक घेऊन फटका खेळण्याचा प्रयत्न होता. बॅकफुट वरती जाऊन मिड विकेटच्या दिशेने मारण्याचा प्रयत्न. उत्तम अशी गती या ठिकाणी चेंडूला प्राप्त झाली. टप्पा पडल्यानंतर यष्टिरक्षकाच्या हातामध्ये चेंडू विसावला. परिणामी निर्धाव चेंडूची सांगता होत असताना धावसंख्या मात्र स्थिरावते. ती 9 धावा धावफलकावरती. पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न होता. चांगल्या प्रकारची गोलंदाजी मैदानावरती. उत्कृष्ट टप्पा, उत्कृष्ट लाईन, उत्कृष्ट लेंथ या ठिकाणी पाहायला मिळते. गोलंदाज शुभम याची निर्धाव चेंडूची सांगता आणि विजयासाठी 10 चेंडू आणि 40 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा स्लॉट मध्ये चेंडू होता. निर्धाव चेंडूची पुन्हा एकदा सांगता. पंचांचा इशारा येतोय स्क्वेअर चेंडू. आम्ही निर्धाव चेंडू कॉमेंट्री बॉक्स मध्ये म्हटला होता, परंतु पंचांनी इशारा दिला स्क्वेअर चेंडूचा. चला, अंधार होतोय, लवकरात लवकर सामना चालू करा. पंचांनी एकदम कुमार धर्मसेना यांच्यासारखा एकदम लेट रिप्लाय दिला. चांगल्या प्रकारचा चेंडू, वाईड यॉर्कर पद्धतीचा चेंडू.
निर्धाव चेंडूची सांगता होऊ शकली असती. मला असं वाटतं जर इथे स्पीडोमीटर असतं डिक्लेअर झोन मध्ये एक धाव तर हा चेंडू कमीत कमी 155 160च्या मध्ये असतो. बरोबर. एवढा बॉलला स्पेस आहे त्याच्यात. चांगल्या प्रकारचा स्पेस त्याच्या गोलंदाजीमध्ये पाहायला मिळतो. धावसंख्या 11 धावा. तिसऱ्या षटकामध्ये धावसंख्या दुहेरी आकड्यात परावर्तित झालेली आहे. सुनील दादा थोडेसे आपण मागे उभे राहाल तर बरं पडेल. आज सुनील दादाला रात्री बाम लावूनच झोपायचं आहे दोन्ही हातांना. एवढे चेंडू लागलेले आहेत. गोलंदाजीचा स्पीड सुद्धा तेवढाच आहे. पुढील चेंडू पुन्हा एकदा एकतर्फी सामना फायनलचा. संजय दादाजी तुरस पाहायला मिळू शकली असती. ती तुरस या सामन्यात दिसत नाही. ग्लॅडिएटरचा अनबिटेबल संघ या ठिकाणी फायनल मध्ये येऊन असं प्रदर्शन अपेक्षित नव्हतं. मात्र क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ आहे. कधी कुठला खेळाडू चमकू शकतो, कधी कुठला खेळाडू काय करू शकतो हे सांगू शकत नाही. याला बोलतात गोटी लेम मारायला पाहिजे. लहानपणी गोट्या खेळायचा तसा लेम मारायला पाहिजे होता सुनील सरांनी. त्यांना जमला नाही तो मारायला. क्रिकेट हा अनिश्चिततांचा खेळ आहे मित्रांनो. आपण रणजी ट्रॉफीच्या माध्यमातून पाहिलं असेल शार्दूल ठाकूर सारखा गोलंदाज येऊन सेंचुरी मारतो आणि जम्मू काश्मीरचा संघ आपल्या मुंबईच्या रणजी संघाला येऊन हरवून जातो. यालाच म्हणतात क्रिकेट मधील अनिश्चितता. 12 धावा धावफलकावरती. विजयासाठी अजून खूप धावांची आवश्यकता आहे. 6 चेंडू आणि 38 धावा. 6 चेंडू 37 धावा. 6 षटकारांसाठी कोण पारितोषिक लावू शकेल तर लावू शकता आपल्या इच्छेनुसार. मनोज यावेळेस रायगड वरती औपचारिकता बाकी राहिलेली आहे. सामन्यामधील चुरस, सामन्यामधील मजा आहे ती निघून गेलेली आहे. 6 चेंडू 37 धावा. निर्धाव चेंडूची सांगता. पंचांचा इशारा. फलंदाज बाद. यष्टीचित केलंय. आता मात्र सामन्यातली औपचारिकता उरली आहे. मी मंडळाच्या सभासदांना विनंती करीन कृपया स्टेजच्या जवळ या. जेवढे कमिटी मेंबर आणि बाकीचे खेळाडू आहेत त्यांनी कृपया स्टेज जवळ या. आपल्या पुढील कार्यक्रमाची तयारी करायची आहे. कारण सुनील सर स्वतः खेळत आहेत त्यामुळे बाकी कोण सभासद असतील तर त्यांनी अमोल बेडकेला येऊन भेटा. शैलेश दादा या आपण पहिले व्यासपीठावरती आलात कमिटीमधनं. चांगल्या प्रकारचा चेंडू झेलबाद स्वरूपात. फलंदाज बाद. शंकर ज्यांनी एक अप्रतिम असा झेल घेतला. नाही, वैभवनी झेल घेतलाय. सुंदर असा झेल घेतला वैभव यांनी. चला सामना लवकरात लवकर संपवा. जो संघ विजयी होणार आहे त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा आनंद दिसत नाहीये संदेश दादा. डीजे जरा गाणं बिनं चांगलं राव रे मस्त पैकी. सगळ्यांची झोप उडली पाहिजे अशा. एवढा आवाज कर का पोलीस येऊन डीजे घेऊन गेले पाहिजेत. आमचा प्रोग्राम झाला आता. चांगल्या प्रकारचं क्षेत्ररक्षण मैदानावरती. रनिंग बिटवीन द विकेट. 1 धाव. सुनील दादांनी संपूर्ण स्पर्धेमध्ये जेवढं चांगलं यष्टीरक्षण केलं नसेल तेवढं चांगलं ते या सामन्यामध्ये. आम्हाला ऍडम गिलक्रिस्टची आठवण आली सुनील सरांचं किपिंग बघून. एकदम जबरदस्त. पंच कृष्णाजी आणि अजून कोण आहेत दुसरे पंच. आशुतोष मॅच झाली का? मॅच झाली का? आपण स्टंप घेऊन या इकडे. 2 चेंडू बाकी आहेत. 2 to go.
चला सुनील सर, गडी बाद आहे. चला या बॅट्समन, न्यू बॅट्समन पाठवा लगेच. बॅट्समनची पण इच्छा नाही बॅटिंगला यायची, म्हणून सांगितलेलं राजू दादाला खेळू दे, ते पण नाही. लाईव्ह टुर्नामेंट चालू आहे सुनील सर, चला या किपिंग करा. सुरेश सर आपण कुठे असाल तर व्यासपीठावर या. सुरेश आंग्रे सर आहेत आहेत. चला आजच्या दिवसाचे मानकरी आहेत सुरेश सर. आज त्यांचा 52वा वाढदिवस साजरा करायचा आपल्याला. प्रकाश दादा शेवटचा बॉल आहे, छगा बिगा मार जरा. महाअंतिम सामन्याचा शेवटचा चेंडू. शंकर जाऊ दे चौकार सोड. डीजे चांगलं गाणं लाव. इलाका तेरा धमाका. राजू वर या.